जंगलातला कोणता प्राणी तुम्हाला आवडतो असं विचारलं तर वाघापासून सशापर्यंत असंख्य उत्तरं येतील मला खात्री आहे. पण कोणता प्राणी आवडत नाही असं विचारलं तर तुमच्यापैकी बहुसंख्यांचं उत्तर एकच असेल, ते म्हणजे तरस. कित्येकांना हा तरस केवळ नावडता नव्हे तर किळसवाणासुद्धा वाटू शकतो. पण आजचा आपला एपिसोड पाहिल्यानंतर कदाचित तुमचं मत बदलू शकेल. बोलभिडूच्या जंगल स्टोरीजमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे सासवडच्या तरसाची कहाणी. नमस्कार, मी अनंत सोनवणे. काही वर्षांपूर्वी माझा एक मित्र त्याच्या कुटुंबियांसह पुणे जिल्ह्यातल्या एका रिसॉर्टमध्ये सहलीसाठी गेला होता, सुटीचा आनंद घेण्यासाठी. आणि रात्रीच्या वेळी जेव्हा हे सगळं कुटुंब झोपलेलं होतं, तेव्हा माझ्या या मित्राला अचानक एक आवाज ऐकू आला आणि त्याची भीतीनं गाळण उडाली. हा आवाज कसला होता? तर माणसाच्या हसण्याचा आवाज होता. त्यानं उठून पाहिलं, खोलीच्या बाहेर चेक केलं, कुणीही त्याला आढळलं नाही. पण रात्रभर अधूनमधून हे हसण्याचे आवाज येत होते आणि कुणीही दिसत नव्हतं. त्यामुळे हा मित्र अक्षरशः घाबरून गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने रिसॉर्टच्या मॅनेजरला विचारलं, की रात्री असा-असा प्रकार घडला, इथे भुताटकी तर नाही ना? त्यावेळी या रिसॉर्टच्या मॅनेजरने हसून उत्तर दिलं, की "साहेब, हा तरसाचा आवाज होता." तरस आपण ज्या पद्धतीने हसतो, त्या पद्धतीने आवाज करतो आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना तो भयानक वाटतो, भीतीदायक वाटतो. खरं तर या तरसाबद्दल खूप गैरसमज आहेत माणसाचे आणि ते दूर व्हावेत, हाच आपला आजच्या या स्टोरीचा उद्देश आहे. आपल्याकडे भारतात जो आढळतो तो म्हणजे स्ट्राइप्ड हायना, म्हणजे पट्टेरी तरस. आपण बऱ्याचदा टीव्हीवर जो पाहिलेला तरस आहे तो आफ्रिकन हायना आहे. स्पॉटेड हायना त्याला म्हणतात, ज्याच्यावर ठिपके असतात. आणि आपण बऱ्याचदा त्याला पाहिलंय की तो सिंहावर हल्ला करताना तरसांचा कळप आहे किंवा इतर कुठल्यातरी प्राण्याला या तरसांच्या कळपाने घेरलेलं आहे आणि मग त्याचे लचके तोडतायत. अशा पद्धतीची क्रूर दृश्य आपण वारंवार टीव्हीवर पाहिलेत आणि त्यामुळे सुद्धा एक इम्पॅक्ट आपल्या मनावर झालेला आहे की तरस हा एक भयानक प्राणी आहे. पण आपल्याकडे जो आढळतो तो तरस वेगळा आहे. तो पट्टेरी तरस आहे आणि असं मानलं जातं की तो स्कॅव्हेंजर आहे, म्हणजे मेलेल्या प्राण्यांचं मांस खाणारा आहे. सहसा शिकार करत नाही, असा एक सार्वत्रिक समज आहे. तो खरा आहे की नाही आपण पुढे पाहू. तर हा पट्टेरी तरस जो आहे तो भारतात कुठे आढळतो? तर सबंध भारतभरात तो आढळतो. अपवाद फक्त जिथे खूप पावसाचा प्रदेश आहे किंवा जिथे पावसाचं प्रमाण अजिबात नाही, खूप सारं वाळवंट आहे किंवा अगदी गर्द जंगलाचा प्रदेश आहे, अशा ठिकाणचा अपवाद वगळला तर भारतभरात सर्वत्र हा तरस आढळतो. महाराष्ट्राचा विचार केला तर कोकणात तुरळक काही अपवाद वगळले तर इतरत्र सबंध महाराष्ट्रात सुद्धा हा तरस आढळतो. म्हणजे काय, माणसाच्या बरोबरीनं हा तरस सगळीकडे आहे. तरीसुद्धा अजूनही आपण त्याला पुरतं समजावून घेऊ शकलेलो नाही. महाराष्ट्राचा विचार केला तर दख्खनच्या पठारावर तरसाची मोठी संख्या आहे. म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं आपण तर बारामती आहे, सासवड आहे, भिगवण आहे, कडबनवाडी आहे, डोंगरगाव आहे, कळस आहे. अशा ठिकाणी तरसांचे कळप आपल्याला पाहायला मिळतात. विशेषतः सासवडच्या पठारावर आजच्या घडीला 100च्या आसपास तरस आहेत आणि त्याची चांगली शास्त्रोक्त माहिती उपलब्ध आहे आजच्या घडीला. इतरत्र तशी परिस्थिती आहे असं म्हणता येणार नाही. सासवडमध्ये आपल्याला तरसांची माहिती मिळते. त्याचं खूप मोठं श्रेय जे आहे ते जातं ग्रासलँड ट्रस्ट नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेला. ही संस्था जी आहे ती गेली 12 वर्ष, थोडी नव्हे तर 12 वर्ष तरसांचा व्यवस्थित अभ्यास करते आहे, डॉक्युमेंटेशन करते आहे आणि त्यांची नोंद ठेवते आहे. अर्थातच वनविभागाचे प्रयत्नसुद्धा खूप या गोष्टीसाठी उपकारक आहेत. वनविभागसुद्धा आपली पूर्ण शक्ती पणाला लावून तरसांचं संवर्धन करण्यासाठी, त्यांचं डॉक्युमेंटेशन करण्यासाठी मदत करत आहे. हा जो स्ट्राइप्ड हायना आहे किंवा पट्टेरी तरस जो आहे, जो सासवडच्या पठारावर आपल्याला आढळतो, त्याचं जर वर्णन करायचं झालं तर याचे पुढचे पाय जे आहेत ते मागच्या पायांपेक्षा खूप लांब असतात. मागचे पाय आखूड असतात आणि त्यामुळे तो चालताना असा लंगडल्यासारखा किंवा कुबड आल्यासारखा दिसतो. हे सुद्धा एक कारण आहे की ज्यामुळे अनेकांना हा प्राणी आवडत नाही, कारण त्याची चालसुद्धा एकदम विचित्र वाटते. बरं, त्याचा चेहरा, त्याचं डोकं जे आहे ते त्याच्या शरीराच्या तुलनेत बऱ्यापैकी मोठं आहे. जबडा मोठा आहे आणि जबडा अत्यंत ताकदवर आहे. म्हणजे मेलेल्या प्राण्यांची अगदी म्हैस असेल किंवा गाय असेल, बैल असेल, अशा मोठ्या प्राण्यांची हाडंसुद्धा कडाकड मोडणारा असा हा जबडा आहे. म्हणजे त्याची शक्ती किती आहे याचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो. तर मोठं डोकं आहे, लांबलचक मान आहे आणि त्याच्या पाठीवर अगदी शेपटीपर्यंत असा एक झुपकेदार पट्टा असतो.
काही वेळेला जेव्हा एखादा शत्रू प्राणी समोर येतो, त्यावेळी हा पट्टा तरस फुलवतो आणि मोठा दिसण्याचा प्रयत्न करतो. एकंदरीत त्याचं हे सगळं रूप जे आहे, ते भयावह वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो मेलेले प्राणी खातो. त्यामुळे सुद्धा त्याच्याबद्दल माणसांना एक प्रकारची किळस वाटते. सगळ्यात महत्त्वाचा गैरसमज या तरसाबद्दल असा आहे, की हा तरस मुलं पळवून नेतो. आता हा गैरसमज कुठून आला? तर आपल्याकडे साधारण पद्धत अशी आहे, की एखादं लहान मूल दगावलं, तर त्याला पुरलं जातं आणि अर्थातच तरसांना मांसाचा वास येतो आणि मग ते उकरून मृतदेह खातात. अशा काही घटनांची नोंद झालेली आहे. अगदी प्रौढ व्यक्तीसुद्धा ज्या धर्मामध्ये, पंथांमध्ये पुरल्या जातात, तर त्या ठिकाणी सुद्धा काही वेळेला अशा घटना नोंदवल्या आहेत, की तरसांनी मृतदेह उकरून काढलेला आहे आणि मग त्याला खाल्लेलं आहे. अशा काही तुरळक घटनांची नोंद जरूर झालेली आहे. पण पुन्हा त्यांचं ते नैसर्गिक काम आहे म्हणून ते करत आहेत. जिवंत माणसाला त्यांनी पळवून नेलं किंवा जिवंत मुलाला त्यांनी पळवून नेलं, अशी एकही घटना नोंद झालेली नाही. त्यामुळे या गैरसमजातून आपण बाहेर यायला पाहिजे, की तरस म्हणजे मुलं पळवणारा प्राणी आहे. तसं काहीही होत नाही. तरच हा प्राणी प्रामुख्याने कोरड्या भागात राहतो आणि जमिनीखाली बिळं करून, ज्याला आपण गुहासुद्धा म्हणू शकतो, तशा पद्धतीने तो राहतो आणि ही जी बिळं असतात किंवा या ज्या गुहा असतात, त्या खूप दूरपर्यंत पसरलेल्या असतात. त्याला वेगवेगळे एंट्री पॉइंट्स असतात. त्यामुळे तो कुठून त्या बिळामध्ये घुसतोय आणि कुठून बाहेर पडतोय हे समजतसुद्धा नाही. सासवडच्या पठारावर अशा पद्धतीच्या अनेक गुहा सापडलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये या तरसांचा अधिवास आहे. आता सासवडमध्ये त्यांची संख्या का वाढली बरं? तर आपण सर्वसाधारणपणे असं म्हणू शकतो, की केवळ सासवड नव्हे तर एकंदरीतच पुणे जिल्हा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, त्या ठिकाणी जलसिंचनाची सोय उत्तमरित्या झाली. इरिगेशन वाढत गेलं आणि त्याच्याबरोबरीने शेती वाढत गेली. पाण्याची उपलब्धता वाढली. कुठल्याही जीवाला जगण्यासाठी, वाढण्यासाठी पाणी लागतं. ते पाणी तरसांना उपलब्ध झालं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सासवड आणि परिसरामध्ये गेल्या काही काळामध्ये पोल्ट्री व्यवसाय खूप तेजीत आला. पोल्ट्रीची संख्या वाढली आणि तुम्हाला माहिती असेल, की या व्यवसायामध्ये साधारण 10 ते 20% मोर्टॅलिटी रेट मानला जातो. म्हणजे तेवढ्या प्रमाणावर वेगवेगळ्या कारणास्तव कोंबड्या मरून जातात आणि मग या मेलेल्या कोंबड्यांचं काय करायचं, तर त्या उकिरड्यावर टाकल्या जातात, माळरानावर टाकल्या जातात. पोल्ट्रीचा व्यवसाय जसा वाढला, तशा या मेलेल्या कोंबड्या माळरानावर टाकल्या जाण्याचं प्रमाण वाढलं आणि अर्थातच या तरसांना रेडीमेड भक्ष्य उपलब्ध झालं. त्यांची संख्या वाढण्याचं हे सुद्धा एक प्रमुख कारण मानलं जातं. सासवडच्या पठारावरच्या या तरसांचा जेव्हा अभ्यास केला गेला, तेव्हा असं लक्षात आलं, की यांचं सामाजिक जीवन जे आहे, ते अत्यंत गुंतागुंतीचं आहे. म्हणजे बऱ्याचदा एकटा-दुकटा तरस फिरतानाच आपल्याला दिसतो. पण जेव्हा नर आणि मादी यांचं मिलन होतं, तेव्हा 90-91 दिवसानंतर, म्हणजे तो गर्भधारणेचा काळ आहे, त्याच्यानंतर साधारण 1 ते 4 पिल्लांना मादी जन्म देते आणि त्या काळामध्ये कुटुंब एकत्र राहत असल्याचं आपल्याला दिसतं. मादी अत्यंत प्राणपणाने या आपल्या पिल्लांचं रक्षण करते आणि फिरताना मात्र जवळ-जवळ सगळे हे जे मादी असेल, नर असतील, हे एकटे-एकटे फिरतात. मात्र याला एक अपवाद असतो. जेव्हा भक्ष्य मिळवायचं असतं, मोठ्या एखाद्या भक्ष्यावर ताव मारायचा असतो, तेव्हा हे अगदी 6-7च्या कळपाने सुद्धा एकत्र आलेले आपल्याला दिसतात. यांचा एकमेकांशी संवाद साधण्याची जी पद्धत आहे, ते सुद्धा अनोखी आहे. म्हणजे मगाशी मी सांगितलं तसं हसण्यासारखा आवाज असेल किंवा इतर वेगळ्या प्रकारचे आवाज करून ते एकमेकांशी संवाद साधतातच. पण या तरसांच्या मागच्या बाजूला म्हणजे गुदद्वाराजवळ एक पाऊच असतं, ज्याच्यामध्ये एक चिकट द्रव असतो. तो पांढऱ्या किंवा काळ्या रंगाचा असतो आणि हा द्रव जो आहे, तो झुडपांवर किंवा दगडांवर सोडून हे तरस एकमेकांशी संवाद साधतात. ही सुद्धा एक अत्यंत संवादाची अनोखी प्रक्रिया या तरसांमध्ये पाहिली गेली आहे. सासवडच्या माळरानावर तरस हा काही एकटा प्राणी नाही. त्याला इतर प्राण्यांबरोबर सहजीवन जगावं लागतं. आता हे इतर प्राणी कुठले आहेत? सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे बिबट्या. आता बिबट्या तुम्हाला माहिती आहे शिकारी प्राणी आहे. पण महत्त्वाची गोष्ट अशी की बिबट्या आणि तरस जेव्हा समोरासमोर येतात, तेव्हा बिबट्या शक्यतोवर त्याला टाळण्याचा प्रयत्न करतो. कारण मगाशी मी सांगितलं तसं तरसाचा जबडा अत्यंत शक्तिशाली आहे. त्यामुळे त्याच्या नादी शक्यतोवर बिबट्या लागत नाही. तरस दिसला तर बिबट्या पटकन झाडावर चढून त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. याच्या अगदी उलट होतं लांडग्याबरोबर. लांडगा हा सुद्धा त्या माळरानावर राहणारा एक प्राणी आहे. लांडगा कळपानी असतो आणि असं पाहण्यात आलंय की लांडगा अत्यंत आक्रमकपणे तरसावर चालून जातो. लांडग्याचा कळप त्याला घेरतो आणि तिथून पिटाळून लावतो.
लक्षात घ्या की भक्ष्यासाठी लांडगा असेल किंवा बिबट असेल यांच्याबरोबर तरसाला मारामारी फाईट करावी लागते आणि म्हणून आपल्या परिसरामध्ये हा स्पर्धक नको याच्यासाठी एकमेकांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न हे लोक करत असतात. आणखी एक गमतीदार निरीक्षण असं आहे की तरस ज्या गुहांमध्ये किंवा ज्याला इंग्रजीमध्ये बरोज म्हणतात, बिळं आपण ज्याला म्हणतो, त्या बरोजमध्ये राहतात, तर ते बरोज जे आहेत ते तरस साळींदराबरोबर शेअर करतात काही वेळेला, असं सुद्धा पाहण्यात आलेलं आहे. आता या शेअरिंगच्या वेळी हे दोन्ही प्राणी एकमेकांच्या समोर येतात आणि आपल्याला माहिती आहे साळींदराला काटे असतात, त्यामुळे वाघासारखा प्राणीसुद्धा त्याच्यापासून दूर राहतो. तर तरसाची काय कथा? तरससुद्धा साळींदराला अवॉइड करण्याचा, टाळण्याचा प्रयत्न करतो. एकदा कॅमेरा ट्रॅपच्या फोटोंमध्ये असं आढळलं की एक तरस साळींदर आपल्या तोंडात घेऊन आलेला आहे. अर्थात हे साळींदर त्याने स्वतःहून मारलं होतं का हे त्याच्यावरून सिद्ध होत नाही. कदाचित रोड किलमध्ये म्हणजे रस्त्यावरच्या एखाद्या अपघातामध्ये हे साळींदर मेलं असावं, ते तरसाला मिळालं असावं आणि मग त्या साळींदराला उचलून ते तरस घेऊन आलं. आपल्या पिल्लांना त्याने साळींदराची मेजवानी त्या दिवशी दिली. असे अनोखे प्रसंगसुद्धा सासवडच्या या माळरानावर घडत असतात. आता या तरसापासून माणसाला काही धोका असतो का? अनेक लोकांना असं वाटतं की तरस पाठलाग करतो, माणसावर हल्ला करतो, माणसाचं मांस खातो. याच्यासाठी गेल्या खूप काही वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्याचा दाखला दिला जातो. या व्हिडिओमध्ये असं दिसत होतं की एक वृद्ध माणूस रस्त्याने चाललेला आहे आणि अचानक गवतातून किंवा शेतातून धावत आलेला एक तरस त्यांच्यावर हल्ला करतो. कदाचित जुन्नरच्या आसपासचा कुठला तरी हे दृश्य असावं. पण जर या दृश्याच्या मागची कहाणी आपण जाणून घेतली तर असं लक्षात येतं की हा तरस जो होता, हल्लेखोर तरस, त्याला मुळात रेबीज झालेला होता आणि त्यामुळे तो दिसेल त्याला चावत होता. आणि ही घटना घडण्याच्या आधी, या वृद्ध माणसावर हल्ला होण्याच्या आधी गावातली माणसं त्याच्या लाठ्याकाठ्या घेऊन त्याच्या मागे लागलेली आहेत आणि तो पळत सुटलेला आहे. आणि त्यावेळी नेमका हा वृद्ध माणूस त्या रस्त्याने जात असताना, जेव्हा त्याला तो तरस त्या ठिकाणी आहे माहीत नव्हतं, त्या ठिकाणाहून जात असताना तरसाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. ही एकमेव घटना सोडली तर तरसाने माणसावर हल्ला केल्याची कुठलीही घटना नोंद झालेली नाही, त्याचं डॉक्युमेंटेशन नाही. त्यामुळे तरस माणसावर हल्ला करतो हे प्रयोगातून काही सिद्ध झालेलं नाही, पुराव्यानिशी सिद्ध झालेलं नाही. क्वचित प्रसंगी जर तरसाला रेबीजची लागण झाली असेल किंवा तो जखमी झाला असेल किंवा मादीला पिल्लं असतील तर अशा प्रसंगी ती आक्रमक असते आणि अशा वेळी माणसावर हल्ला होण्याचा धोका असतो. मात्र असे हल्ले झाल्याची सुद्धा फार काही नोंद सापडत नाही. उलट पक्षी तरस हा माणसासाठी अत्यंत उपकारक प्राणी आहे. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे तरस हा प्राणी विशेषतः मेलेल्या प्राण्यांवर गुजराण करतो. अर्थात काही प्रमाणावर तो शिकार करतो, पण लहान प्राण्यांची, म्हणजे ससा असेल किंवा चिंकाराची पिल्लं असतील यांची तो शिकार जरूर करतो. पण विशेषतः मेलेल्या प्राण्यांचं मांस आणि हाडं खाणं हे त्याला निसर्गानं घालून दिलेलं काम आहे. म्हणजेच निसर्गाचा सफाई कामगार आहे तो, गिधाडांसारखाच. आता तरस नसेल तर हे मेलेले प्राणी जे आहेत ते तसेच सडत राहतील आणि त्याच्यातून गावामध्ये, माणसांमध्ये रोगराई पसरेल. म्हणूनच तरस हा आपला मित्र आहे. तो मेलेल्या प्राण्यांचं मांस खात असल्यामुळे आपण आजारांपासून दूर राहतो, हे माणसाने लक्षात घेतलं पाहिजे. आजच्या घडीला हा तरस खूप साऱ्या आव्हानांचा सामना करतोय. ज्या जमिनीवर त्याच्या गुहा आहेत त्या जमिनी गुंठेवारीच्या घोळामध्ये गुदमरत आहेत. शहरीकरणाचा रेटा वाढतो आहे, शेतीखाली मोठ्या प्रमाणावर जमीन येत आहेत. त्याचबरोबर माळरान म्हणजे पडीक जमीन असं समजून आपण स्वतःच त्याच्यावर जंगलं वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. या सगळ्या गदारोळामध्ये तरसाचं भवितव्य अधांतरी लटकतं हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणूनच माळरानांना संरक्षण देणं गरजेचं आहे, तरसांना संरक्षण देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरसाबद्दल जे गैरसमज आपण वर्षानुवर्ष, शतकानुशतकं आपल्या मनामध्ये ठेवलेले आहेत, ते गैरसमज दूर करणं खूप महत्त्वाचं आहे. आणखी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे तंत्रज्ञानाची साथ घ्यायला पाहिजे. या तंत्रज्ञानाच्या साथीने म्हणजे CCTV असेल, कॅमेरा ट्रॅप असेल, ड्रोन असेल, यांच्या सहाय्यानं या तरसाचा शास्त्रोक्त अभ्यास व्हायला पाहिजे, डेटा गोळा केला जायला पाहिजे, त्याचं विश्लेषण व्हायला पाहिजे आणि मग या सगळ्याच्या आधारावर त्याला व्यवस्थित संरक्षण देणं गरजेचं आहे. आजच्या घडीला अनेक पर्यावरणीय आव्हानांचा सामना करत सासवडच्या माळरानावर हा तरस टिकून आहे. त्याला आणखी टिकून राहायचं असेल तर तुमची आमची साथ आवश्यक आहे. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे सांगा. तरसाबरोबर तुमचा जर काही अनुभव असेल तो सुद्धा कमेंटमध्ये लिहून पाठवा.
आणि या व्यतिरिक्त आणखीन कुठल्या प्रकारच्या स्टोरीज ऐकायला तुम्हाला आवडतील हे सुद्धा कमेंटमध्ये लिहून पाठवा.